श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुदार बरनऊ रघुबर विमल यश जोदायक फल चार बुद्धिहीन तनु जानकी सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोय हरव कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी सति बुलोक उजागर राम दूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी सुमति निवार सुमति के रंगी कंचन बरन विराज सुवेशा कानन कुंडल कुंचित केशा हाथ वज्रार ध्वजा विराजे कांधे मूंज जनेऊ साज शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सिय दिखावा विकट रूप धरि लंक जरा भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र के काज सवारे लाय संजीवन लखन जियाय श्री रघुवीर हर्ष उर लाए रघुपति किन्नी बहुत बढ़ाई मम प्रिय भरत सम भाई सहज बदन तुमरो यश गावे अस कई श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनि नारद सारद सहित यम कुबेर दिगपाल जहाते कवि कोविद कह सके कहाते तुम उपकार सुग्रीवै कीन्हा राम राजपद दीन्हा तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना युग सहस्र जो जन पर भानु निलउतायु मधुर पल जान प्रभु मुद्रिका मिली मुख माई जलधि लांग गए अचरज नाई दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुमरे तेते राम दुआरे तुम रखवारे भूतन आज्ञा बिनु पैसारे सब सुख लय तुम्हारी शरणा तुम रक्षक काहू को डरना अपन तेज समारो इन भूलोक हाकते कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राज इनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सुखियामित जीवन फल पावे चारों जुग परताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असवर दीन जानकी राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा तुमरे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख विसरावे अंत काल रघुवर पुर जाय
तुलसीदास सदा हरिचेरा कीजे नाथ हृदय महडेरा पवन तनय संकट हरना मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसु सुरभु सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो भाई सब संतन की जय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलमज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुभवभयहरं सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुट झळाळ कारुण्य सिंधु भव दुःख हारी तुझवीन शंभू मज कोण तारू। या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वैश्रावृता या विनावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवै सदा वंदिता तमां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापः। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। आत्मरूप गणेश स्मरण होय सकळ विद्यांजली करण तेची वंद श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त।
जनार्दन स्वामी महाराज, बजरंगबली की जय, निवृत्तीनाथ महाराज, सर्वेश्वर भगवान, महामृत्युंजय भगवान, ओंकारेश्वर भगवान की जय. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर भगवान, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गंगा मैया की जय, नर्मदा मैया की, सब संतन की जय. जय जनार्दन मंगलमय मूर्ति, जनार्दन मंगलमय मूर्ति. जय जनार्दन चैतन्य मूर्ति. जय जनार्दन मंगलमय मूर्ति, जनार्दन मंगलमय चैतन्य मूर्ति. जय जनार्दन मंगलमय मूर्ति, मंगलमय मूर्ति. जय जनार्दन चैतन्य मूर्ति. जय जनार्दन मंगलमय मूर्ति, जनार्दन मंगलमय मूर्ति. जय जनार्दन चैतन्य मूर्ति. श्री राम जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम, जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम. शिवस्वरूप श्री राष्ट्र संत जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज, तसेच परमश्रद्धेय योगी स्वामी माधवगिरीजी बाबा यांच्या मार्गदर्शनानं, शुभ आशीर्वादानं आपल्या या पुण्यनगरी माडसांगीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, भजन कीर्तन, श्रीराम कथा
या ठिकाणी संपन्न होत आहे. पंचक्रोशीतील भाविक, सर्व टाळकरी, माळकरी, वारकरी, भजनी मंडळ, महिला मंडळ, भक्त मंडळ, समस्त गावकरी, ग्रामस्थ, समस्त ग्रामस्थ मंडळी, ओंकारेश्वर मित्र मंडळ, आपल्या सर्वांच्या सहकार्यानं, सहयोगात होऊन प्रतिवार्षिक हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे. कार्यक्रमाचा मला वाटतं चौथा दिवस आहे, पाचवा दिवस आहे. आणि आपण श्री शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या भावार्थ रामायण, श्री रामकथा आपण श्रवण करत आहेत. भाग्यवान आपण सगळी मंडळी. सर्वांचं या ठिकाणी व्यासपीठावरून अतिशय हृदयपूर्वक, मनपूर्वक स्वागत, अभिनंदन आणि सर्वांना वंदन. ओम नमो नारायण. रामकृष्ण हरी, जय हरी, जय जनार्दन. वेळेअभावी आपण कथेला सुरुवात करूया. काल आपण बघितलं चित्रकूट या पवित्र स्थानी भगवान श्रीरामांची कुटिया बांधलेली आहे. या ठिकाणी श्री जानकी म्हणजे सीता, जानकी माता, सीता माता, लक्ष्मणजी, भगवान श्रीराम मस्त आनंदाने राहत आहेत. पवित्र असे वातावरणाने भगवती पुण्य सलिली मंदाकिनी धो धो वाहते, झुळझुळ वाहते. कुठं राहावं, भारद्वाज मुनींनी मार्गदर्शन केल्यामुळे खूप सुंदर असं वातावरण आहे. देवा हो, जंगलात असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये, वनामध्ये, वनवासच खरंच वनवासमध्ये, इथं कोणाचं घर नाही, दार नाही, अगदी मस्तपैकी पूर्ण कुठे राहत आहे. आणि इकडं देवा हो, अयोध्येला सर्व मंडळी गेली, सुमंत गेला, त्यांचा प्रधान. आता राजाला काय सांगायचं, कौशल्य माताला काय सांगायचं, काय उत्तर द्यायचं. डोळ्यातून अश्रू वाहत आहेत, रडत आहेत, पण शेवटी जावाच लागतंय. प्रधान आहे, राजाला सांगितलं का प्रभू, स्वामी, प्रभू नाही आले. खूप विनंती केली पण नाही आले, आणि राम नाही आले. सुमंत, माझा राम नाही आला. नाही, आपलं वचन पूर्ण करण्यासाठी वनात गेले तिघाही. आणि म्हणून राजा दशरथाचं या ठिकाणी शेवटचा स्वाद घेत आहेत. राम 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 राम. आणि अशा वेळेस बाळ श्रावणाच्या आईवडिलांचा शाप त्यांना आठवतोय. ते बघ कसे शाप देत आहेत. तू तुझ्या मुलाचं नाव घेत घेत मरशील, आमचा शाप आहे. कौशल्य, सुमित्रा, बघ कसे शाप देत आहेत. तोही वेळ, तीच क्षण आलाय. राम 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 राम, त्यांचा शब्द खरा ठरतोय. राम 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 असं म्हणतात राजा दशरथानं.
राजा दशरथाचं महानिर्वाण म्हणा शेवटचा श्वास घेतला. 6 वेळेस राम 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 6 वेळेस नाव. आणि राजा दशरथाचा देह सोडून दिला. देवा हो, 6 वेळेस राजा दशरथांच्या मुखातून रामाचं नाव आलंय. अनेक संतांनी वर्णन केलं, पण थोडक्यात 2 संतांचं वचन सांगतो. भगवान श्रीरामांचं नाव 6 शास्त्राचं सारांश, 6 शास्त्राचा अर्थ, 6 शास्त्राचा सार म्हणजे श्रीराम आहे. म्हणून 6 वेळेस राजा दशरथांनी नाव घेतलेलं आहे. मराठी वेळेस राम आलं पाहिजे. तुका म्हणे अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पारण. तुका म्हणे सोप काय तिथं काय होऊ नये, तिथं राम मुखात आलं पाहिजे. याच साठी केला होता हट्टहास, याच साठी केला होता हट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा, याच साठी केला होता हट्टहास, याच साठी केला होता हट्टहास. शेवट राम आला पाहिजे म्हणून राम राम राम. 6 शास्त्राचं सार म्हणजे 6 वेळेस राम घेतलं. एवढंच काय, 6 वेळेस राम आलं म्हणजे 3 राण्या इथं आहे आणि 3 राम, लक्ष्मण सीता वनात गेले. आणि म्हणून 6 वेळेस अनेक इतकं वर्णन केलंय. मला वाटतं दिवस उगेपर्यंत सांगत बसत तरी 6 काय काय तर एवढं वर्णन सांगायचं. 6 वेळेस राम 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 म्हणून सगळी मंडळी शोकमग्न झाली आहे. कोणालाही शोक आवरेना देवा हो. सगळी मंडळी रडत आहेत, शोक करतायत. आणि त्या कैकेयीचा धिक्कार असो, या कैकेयीचा, या कैकेयीमुळे, या मंथरामुळे घडलं. आणि म्हणून लोक कुजबुज करायला लागले, बोलायला लागले. धिक्कार आहे त्या कैकेयीचा, रडताय. श्रीनाथ महाराज वर्णन करतायत. यावेळी देवा हो, राजा दशरथाचं प्रयाण झालंय. राजा दशरथ गेले म्हणून या ठिकाणी देवा हो, नाथ महाराज म्हणतात मार्कंडेय ऋषी आले, गौतम ऋषी आले, सगळे मुनी ऋषी. कारण राजा दशरथाची ख्याती होते. सगळे ऋषी मुनी आले. वशिष्ठ महामुनीच्या आज्ञेनं भरत आणि शत्रुघ्न त्यांच्या मामाच्या घरी जायला होते. लवकरात लवकर त्यांना कळवलं कजा सुमंत त्यांना घेऊन या. देवा घ्यायला गेले, कारण ही बातमी चांगली नाही म्हणून रडणं आवरलं, शोक आवरत नव्हता. तरी सांगितलं वशिष्ठ महामुनींनी आपल्याला लवकरात लवकर. देवा हो, रात्रीच भरताला अशुभ स्वप्न पडले होते. अशुभ स्वप्न जर पडले देवा हो, तर त्यावेळेस रात्री बेरात्री कधी जर अशुभ स्वप्न जर पडलं आई, दादा, भाऊ, दादा, देवा हो, तर नामस्मरण करावं, देवाचं नाव घेत राहावं. आणि चांगलं स्वप्न जर पडलं तर लगेच स्नान करावं रात्री लवकर.
देवा झोपूच नाही. आणि म्हणून अशुभ स्वप्न पडले, झोपत नव्हता. भगवान श्रीरामाचं स्मरण करत होते आणि लगेच निरोप आला का आपल्याला लवकरात लवकर बोलवलं. हा मी म्हणलंच होतं, मला रात्री स्वप्न पडलंय, वाईट स्वप्न पडले, आपल्याला बोलवलंच आहे. आणि म्हणून भरत शत्रुघ्न त्यांना घेऊन आले. घेऊन आल्यानंतर अयोध्येमध्ये सगळं वातावरण तुम्हाला माहिती आहे, सगळे शोकमग्न आहे, रडत आहे. सगळे ऋषी आले, मुनी आले, सगळे आले. पाहत ते काय झालं, माझा राम कुठं आहे, माझा राम दिसत नाही, माझी कौशल्य माते दिसत नाही, कुठे हे सगळे आले. पाहिलं सगळ्यांचे चेहरे रडतात. काय भानगड झाली, काय झालं, ऐक काय घडलं, कोणी सांगायला तयार नाही. आणि मग माता कैकेयीच्या मातेत महालात गेले. काय झालं माते? मातेने सांगितलं, राजा दशरथाचं, आपल्या पिताश्रीचं, तुझ्या पिताश्रीचं देहावसान गेलं. आणि भगवान श्रीराम कुठे गेले? सगळी हकीकत सांगितली, कसं घडलं. मी 2 वचन मागितले आणि त्यांनी ते फारच मनावर घेतलं. आणि म्हणून श्रीराम, जानकी, सीतामाता, लक्ष्मण वनात गेले. भरत को राज, अरे मी तुझ्यासाठी मागितलं, भरत को राज, अरे राम वनवास. एवढं ऐकल्यानंतर ते सुद्धा, भरत सुद्धा घायल होऊन गेला. सगळं सांगितलं. आता दुःख आवरा, आपण नाही का कोणी गेल्यानंतर, आता बास बास रडणं थांबा. आता किती जरी सांगितलं, वाऱ्यात आरती आणि रागात शांती, कुठं राहणार आहे का? दुःख आवरणार आहे का? राजा दशरथाचा देह एका तेलाच्या, सुगंधी तेलाच्या वनस्पतीचे त्या द्रोणीमध्ये, नाथबाबाने द्रोणीमध्ये, म्हणजे अशा एक होडी तेलाची त्याच्यात ठेवलेला होता. आणि ते संस्कार करायचे होते. आणि म्हणून गुरुदेवांच्या आज्ञेनं सगळ्यांना बोलून राजा दशरथाचं ती यथाविधी क्रिया केली. भरताचा सगळं झाल्यानंतर भरताचा रुद्र अवतार, कैकेयी काय केलं हे वशिष्ठ महामुनींनी सर्वांनी समजून सांगितलं का आता राजाभिषेक करायचा आहे तुझा. भरताने सांगितलं नाही करता येणार मला. जिथं सूर्य नाही आहे म्हणजेच अंधारच असणार. ज्या दिवशी सूर्य उगवला नाही मग काय उपयोग आहे त्या दिवस उगायचा? दिवसच नाही, प्रकाशच नाही आहे, रात्री चंद्र नाही तर ते काही कसं होईल? अनेक उदाहरण दिले भरताने, लय समजून सांगितलं देवावर. पण काही ऐकलं नाही. काही मातेला सांगितलं, माता तू वैरिणी, माता तू वैरिणी, तू वैरिणी आहेस. माता शत्रू, पिता वैरी, माता तू वैरिणी. खूप बोलायला लागला आईला. असं म्हणतात आईवर हात सुद्धा उधळले, मारायला लागला. पण त्यांनी सांगितलं मारू नको. कारण भगवान श्रीराम पुढे गेले आणि लोक म्हणतील मोठा भाऊ पहा कसा आणि लहान भाऊ पहा कसा, ऐक. आणि म्हणून सगळ्यांनी समजून सांगितलं हे घडलंय ते विधात्याने घडलंय, तू
मारू नको. सगळ्यांनी शास्त्रवचन सांगून त्याची समजूत काढली देवा. आणि म्हणून त्या मंथऱ्याला सुद्धा लाथा मारल्या शत्रुघ्नाने. तिला फार वाकडी करून टाकलं. ती मुळात कुबडी होतीच नाही ती. मग का आपण रामायणामध्ये पाहतो आली ग कुबडी, आहे का नाही. सगळे लोक काही काही मातेला आणि मंथरेलाच बोलतात, देवा हो आता सगळं जाऊ द्या, पुढं चला, अग्निसंस्कार करून त्यानंतर देवा हो राजावर आता राजा गादीवर बसायचं आहे, भरताचा राज्याभिषेक करायचा. भरताने सांगितलं नाही, मी राजभोग घ्यायचा आणि माझ्या भगवान श्रीरामाने वनवास भोगायचा मला नाही आवडणार. आणि म्हणून जोपर्यंत मी भगवान श्रीरामाला भेटणार नाही तोपर्यंत तुम्ही मला काही सांगणार नाही. मी कोणाचं ऐकणार नाही, गुरुदेवांचं सुद्धा ऐकणार नाही. गुरुदेव जरी सांगायला लागले तरी मी ऐकणार नाही, कारण हे मान्य नाही मला. देवा हो नाहीतर आज वडील गेल्यानंतर त्यांच्या संपत्तीचा वाटा घेण्यासाठी जाऊ द्या म्हणते, झालं घ्या वाटून, ऐक यालाच रामकथा म्हणतात. देवा हे भावार्थ रामायण नाही, मला भगवान श्रीरामाला भेटल्याशिवाय आणि पुढचा कार्यक्रम करायचा नाही. आणि म्हणून सगळ्याला अयोध्या प्रयोजनाला सगळं कार्यक्रम नाही का, जो दशक्रियाविधी आहे ते सगळं संस्कार होऊन देवा हो सगळ्यांना सांगितलं चला भगवान श्रीरामाला भेटायचं. आणि म्हणून देवा हो सैन्यासह सगळे सामुग्रीसह पादुकासह सगळं घेऊन श्रीराम दर्शनाला निघाले. भावार्थ असा आहे देवा हो, देवा आपणही यात्रेला जातो, पण तेच एखाद्या संतांच्या संगती जर गेलं तर देवाचं दर्शन होऊ शकतं. आणि आपण गेलो तर आपल्याला देवदर्शन देणार नाही संतांच्या माध्यमातून, कारण संत भगवंत भक्त भगवंत दर्शन देत राहतो देव. आणि म्हणून असं म्हणतात का श्री भरत यांच्या संग गेल्यामुळेच सगळ्यांना आता दर्शन होणार आहे. आणि म्हणून सगळी मंडळी निघली देवा. श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ही सगळी मंडळी चालली पुढे देवा हो. जंगलामध्ये भगवान श्रीराम पहिल्यांदा भेटले त्या निषादराजला, गुहक, त्यांची भेट झाली. त्या निषादराजला सुद्धा असं, इकडं लक्ष द्या, निषादराजला सुद्धा वाटलं आता हे सगळं सैन्य घेऊन येते सगळं चाललं, रामावर सॉरी करतो काय, हां गैरसमज होतो देव. इकडं लक्ष दे द्यावं, गैरसमज बरं का. समज म्हणजे साखर आणि गैरसमज म्हणजे मीठ. राहीन का ध्यानात? ताई अक्का, भांडण म्हणजे काय राहतं? भांडण म्हणजे गैरसमज राहतं, आपल्याला लवकर कळत नाही. समज म्हणजे साखर आणि गैरसमज म्हणजे मीठ. आता तुम्हाला साखर खायची की मीठ खायचं ते तुम्ही ठरवा. म्हणून गैरसमज एवढा झाला का हे सगळं घेऊन आलं म्हणजे भगवान श्रीरामाला यांना मारण्यासाठी चाललं काय, त्यांना गैरसमज निर्माण झाला. पण देवा हो निषादराज हुशार होता. ज्यावेळेस आले पाहिलं भरताचं, सगळी मंडळी दुःखी होते ना,
आणि मग त्यांना कळलं का राजा दशरथाचं महानिर्वाण झालेलं आहे, देहावसन गेलेलं आहे. सगळी क्रिया करून चेरुकाठी क्रिया करून हे आलेले आहे. सगळा वृत्तांत त्या राजा निषाद राजाला सांगितलं. गोहकाचा राजा, त्या जंगलाचा राजा, त्याला सगळं सांगितलं द्यावं. आणि म्हणून श्री भरतजी सगळी मंडळी, माता कौशल्या, ते सगळे घेऊन चाललेले त्या रामाच्या भेटीसाठी. आणि म्हणून राज्याभिषेक करायचा होता, पण त्यांनी सांगितलं की मला भगवान श्रीरामांचं दर्शन झाल्याशिवाय मी म्हणजे त्या गादीवर बसणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी सगळे घेऊन चालले, रामाच्या राज्याभिषेक करायचा आहे म्हणून. आणि म्हणून देव हो, त्या गुहकाने भगवान श्रीराम कसे आले इथं, कुठं झोपले रात्री, आहे की नाही, काय त्यांनी फलार सेवन केला, काय सगळं सगळं सगळं. श्री भरतजी महाराज साष्टांग लोटण घालता, जिथे जिथे राम झोपले, रडायला लागले का माझ्यामुळे या ठिकाणी श्रीरामानं वनवास. गादीवर राजाश्वर भोगणारा, आहे की नाही, या पाचटावर, या चिपाटावर, या गावथावर झोपले माझे राम. खूप रडत होता, सांगत होता, एक 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 सांगून. त्याच्या पुढं गोहक संगच कुठं कुठं गेले, कुठं कुठं मुक्काम केला, तामसा नदीवर मुक्काम केला, पुढं गंगे मातेचं, त्यानंतर पुढं त्रिवेणी संगमावर गेले. देवा हो, तिथं पिंडदान केलं, श्राद्ध कर्म केलं. गेले प्रयागला कधी तर देवा हो, पिंडदान श्राद्ध त्या ठिकाणी विधी केला. देवा हो, संग नेलंच होतं सगळं साहित्य, दान धर्म केला. आणि पुढं भारतध्वज आश्रमात भगवान श्रीराम गेले ना, तर ही बी सगळी मंडळी भारतध्वज आश्रमात गेले. त्यांना सुद्धा गैरसमज झाला की हे काय हे सगळं घेऊन चालले. त्यांना समजून सांगितलं. आणि मग भरताचं स्वागत केलं, त्यांची राहण्याची व्यवस्था केली. आणि पुढं भगवान श्रीराम कुठं कुठं गेले, भारतध्वज मुनींनी मार्गदर्शन केलं का या ठिकाणून चित्रकूटला गेले, सिद्ध आश्रमात गेले. आता या ठिकाणी श्री राम भरत भेट आहे. देवा भगवंताची आणि भक्तांची कशी भेट आहे. देवा रामायणामध्ये देवा हो, श्री भरतजी हे संत आहेत आणि भगवान श्रीराम हे देव आहे. देव भक्तांची भेट कशी होती देवा हो. आणि म्हणून सगळी मंडळी घेतलेली देवा हो. भगवान श्रीराम भरत येत आहे, त्या अगोदर भगवान श्रीराम देवा हो दररोज अग्निकर्म करायचे. तुम्हाला सांगितलं ना, जनार्दन स्वामींचा दररोज आहुती टाकायचा, अग्निकर्म करायचे. जसा भगवान श्रीरामांचा आचार तसाच जनार्दन स्वामीचा आचार. पर्णकुटीत राहायचं, फलाहार करायचा आणि फलाहाराचाच अग्निदेवतेला नैवेद्य द्यायचा. असंच भगवान श्रीराम करत असताना, हे व्रतपालन करत असताना एक दिवस देवा हो सुदव सव असं श्रीनाथ महाराजांनी वर्णन केलं. हा गंधर्व कामासक्त झाला. माता सीतेला पाहिलं, कामासक्त झाला. इकडं अग्निकर्म चाललंय भगवान श्रीरामांचं, आणि तो कावळ्याच्या रूपाने आला. आपण रामायण बघितलंय देवा. कोणी म्हणतं तो इंद्राचा मुलगा होता, जयंत होता. अनेक रामायणामध्ये अनेक कथा आहे देवा. पण श्रीनाथ महाराज वर्णन करताय का तो गंधर्व होता आणि त्या कावळ्याच्या रूपाने आल्याने सीतेला त्रास देऊ लागला असं म्हणतात. मग भगवान श्रीरामांनी त्याला, आहे की नाही, मला शाप दिलं. इथं नाथ महाराज म्हणतात शाप देतात. आणि म्हणून शाप दिला. आणि एवढ्यामध्ये
ते झाल्यानंतर श्री भरतजी महाराज सगळी मंडळी घेऊन चतुरंगी सेना घेऊन या चित्रकूटाला पोहोचली आहे. इथं सुद्धा आता लक्ष्मणाने पाहिलं लांबूनच, कारण वर डोंगरावर होतं ना. पाहिलं की एवढी सगळी चतुरंगी सेना घेऊन आलाय, म्हणजेच एक तर वनवास दिला कैकेयी मातेनं, आणि तिचाच मुलगा आहे का नाही भरत आता इथं पण आले त्रास द्यायला. गैरसमज फार महत्त्वाचा असतो, हे सुद्धा या रामकथेमधून शिकायचं द्यावं. आपल्या घरामध्ये मिनटाला गैर आहे की नाही, सासू सुनाचं गैरसमज, मुलाचा बापाचा गैरसमज, सगळं राम, संपूर्ण रामायण आपलं घरातलं सगळं. म्हणून रामकथा ऐकायची द्यावं. हा गैरसमज पाहिला गेला पाहिजे द्यावं. नुसती कथा ऐकू नका द्यावं. आपल्यामधला गैरसमज गेला पाहिजे कथा ऐकल्यानंतर. का गैरसमज म्हणजे न्यूनगंड आहे, वैयक्तिक आहे, माहीत नाही समोर काय झालं काय नाही. अंदर क्या किसी का पता. एखादी खोली लावलेली आहे आणि मध्ये काय, तुम्हाला काय माहिती आहे? तुम्हाला माहीत नसताना तुम्ही कसं काय गैरसमज करतात? असं झालं असन, तसं झालं असन, तुम्ही मनाने ते करा. तो गैरसमज काढून टाका द्यावं, हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि म्हणून लक्ष्मणाला वाटलं युद्ध करायला लागलं, लगेच बाण घेऊन. जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा लक्ष्मण लगेच बाण घेऊन. लक्ष्मण म्हणजे मेष राशीचे माणसं, अग्नी तत्वाचे. अग्नी पहा तुम्ही, पेटवला का वर जातो, पहा तुम्ही वर का म्हणून, सूर्य वर आहे ना. आणि जल तत्वाचे माणसं किती मोठे झाले तरी नम्र असतात, हात जोडतात. का? पाणी किती वरून खाली येतं, बरोबर आहे का? खाली काहून येतं? समुद्र खाली येतं ना. लक्षात समजतंय ना? काही एवढं अवघड नाही ना. पाणी खाली जातं का, समुद्र खाली आहे आणि सूर्यनारायण पुढे वर आहे. म्हणून अग्नी पेटवला, पाहतो ज्योत पेटवली काशी वर जाते. असं मेष राशीचे माणसं, सिंह राशीचे माणसं, धनु राशीचे माणसं हे अग्नी तत्वाचे. म्हणून त्यांच्या डोक्याला डोकं लावायचं नाही. लक्ष्मणाचं अग्नी पेटला, धनुष्य घेऊन लगेच आत्ता भगवान श्रीराम तुळ राशीचे. इकडं लक्ष द्यावं. भगवान श्रीराम म्हणजे काय? तर भगवान श्रीराम म्हणजे ज्ञान. श्री लक्ष्मणजी म्हणजे काय? तर वैराग्य. भगवती सीता म्हणजे काय? भक्तीवर का राहीन का ध्यानात? आज भरपूर भक्ती आलेले, भक्ती मंडळी आलेल्या. माता भगिनी, भक्ती म्हणजे शक्ती आहे, शक्ती म्हणजे भक्ती आहे. आणि म्हणून लक्ष्मणाने हा धनुष्यबाण घेतला. भगवान श्रीरामाने त्याला शांत केलं. अरे लक्ष्मण, एक काय करायला? अरे बाबा, आपण सगळे एका पिंडाचे, एका प्रसादाचे. असं होणार नाही. आपण लहानपणापासून पाहतो श्री भरतजी किती प्रेमळ आहे, असं करणार नाही तो. आणि म्हणून शांत केलं. लक्ष्मणाने क्षमा मागितली. प्रभू मला क्षमा करा. काय करा, माझं जेव्हा असं सण नाही होत, मला काही केलं सण नाही होत. पहा गरम डोक्याचं राहतं, आहे की नाही? उकळती चहा पितं काही मंडळी, उकळती चहा गरम आणि मग डोकं गरम होतं. ते मागं पुढं काहीच पाहत नाही, फाट का इकडं लक्ष द्या द्या. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. आणि म्हणून गरम सांगायचं तात्पर्य शांत केलं, क्षमा मागितली. भरत समोर येतोय. भगवान श्रीराम
होऊन जात आहेत. माझा भरत आला, माझा भरत आला. भरत आ गया, मेरा भरत आ गया. माझा भरत आला. काय प्रेम होतं देव. आपण म्हणतो ना भाऊ असाव तर हा सांगा. भरतासारखा. आता संघ कोण आहे? लक्ष्मण आहे. पण नाव कोणाचं घेतलं जातं? भरतासारखा. भाऊ असाव तर भरतासारखा. नंतर मला उत्तर द्या का बरं असं. एवढं प्रेम आहे द्यावं. भाऊ असाव तर भरतासारखा. पुढं सांगणार आहे द्यावं. असं भाऊ हा रामाचा, रामाचा भाऊ. लक्ष्मण आहे पण त्यांचं नाव नाही घेत द्यावं. 14 वर्ष संघ आहे ऐक नाही. किती त्याग आहे तरी पण त्यांचं नाव आहे हां, त्यांचं नाव नाही. आणि म्हणून माझा भरत आला, शत्रुघ्न आला, सामोरे गेले. देवा हो वाटाणा देवानी विनंती केली तर माझा भरत येतोय ना. त्या काट्यांना दगडांना सुद्धा सांगितलं तर का टोचू नका, काही ठेचवा लागू नका देऊ, माझा भरत आला. काय प्रेम होतं द्यावं. आणि भगवान श्रीराम भरत या ठिकाणी भेट होते. हे आलिंगन देत आहेत, मिठी मारत आहेत. भरत 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 शत्रुघ्न एकमेकांना आलिंगन देत आहेत. भैया 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 भैया. आणि मग कुट्यात नेलं. सर्व अयोध्येतली वार्ता सांगितली देवा हो. कसा पितृशोक झाला, पितृयोग झाला, कसं दुःख निधन झालं, सगळी वार्ता भगवान श्रीरामाला सांगितली भरतानी. देवा हो आपल्या वडिलांचं दुःख निधन झालं म्हणून इकडं लक्ष द्या देवा. भगवान श्रीराम नव्हते आणि म्हणून लगेच भगवान श्रीरामाने पिंडदान केलं देवा. आपण तीर्थयात्रेला गेलो ना, गंगा आहे देवा हो. तिथं आई गेली असेल तर आईचं पिंडदान, वडील गेले असेल तर वडिलाचं पिंडदान केलं पाहिजे. भगवान श्रीरामाने लगेच पिंडदान केलं कारण वशिष्ठ महामुनी होते तिथं सगळं द्यावं. आणि म्हणून पिंडदान केलं. कशाचं माहिती का? फळाचं. फळाचं पिंडदान केलं कारण फलारी होते ना भगवान श्रीराम. फळाचं पिंडदान केलं द्यावं. आणि म्हणून सर्व देव तृप्त करून टाकले. सर्वांचं दर्शन झालं भगवान श्रीरामांचं, आनंद झाला. आणि इकडं लक्ष द्या हो. ही सर्व मंडळी चतुरंग सेना ते सगळं साहित्य घेऊन का गेलं का राजा भगवान श्रीरामांचा राज्याभिषेक करायचा होता ना, घरी न्यायचं होतं, अयोध्येला न्यायचं होतं. म्हणून सभा भरली. सर्व ऋषी मुनी, राजा जनक सुद्धा काही रामांमध्ये या ठिकाणी नाथ महाराजांनी नाही सांगितलं पण राजा जनक सुद्धा, वशिष्ठ महामुनी, सगळं ऋषी मुनी सगळी मंडळी या ठिकाणी सभा भरली. आणि या ठिकाणी भगवान श्रीरामाला विनंती करताय का तुम्ही अयोध्येत चला, राजा राज्यकारभार पहा, चला. भगवान श्रीरामाने सांगितलं 14 वर्ष कोणी मला सांगितलं काही, मी त्यांचं शिरोधार आहे, त्याचं म्हणजे मानतो, सगळ्यांना वंदन करतो, सर्वांना लोटांगण घालतो, पण मला अयोध्येला या असं सांगू नका. कारण 14 वर्ष पितृवचन लक्ष्मीपती. हां देवा हो, पितृवचन किती महत्त्वाचं आहे. ऐकता का कोणी? नुसतं सांगितलं ते बी कैकेयी मातेने सांगितलं, राम को वनवास, भरत को राज, राम को वनवास, मातृदेवो भव, पितृदेवो भव. हे श्री रामकथेमधून शिकायचं द्यावं. आईला किती मानलं पाहिजे, वडिलांना किती मानलं पाहिजे द्यावं. त्यांच्या वचनानं 14 वर्ष वनवास, वनात. अहो काही कुठं भेटणारे झोपायला, कुठं खायला भेटणारे एवढ्या जंगलामध्ये. काही विचार केला आहे कधी? अहो
हां काय खात असेल, काय पित असेल, काय किती वनवास. त्यांनी सांगितलं मला यायचं नाही, 14 वर्षांनी जरूर येईल पण आता नाही. देव हो सभा भरली, एक 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 सांगताय बोलताय सगळं. आता एवढं सगळं झाल्यानंतर सगळ्यांनी सांगितलं भरत तूच आता भगवान श्रीरामाला काय सांगायचं. भैया चलो भैया म्हणजे चला अयोध्याला. त्यांनी सांगितलं नाही, तू माझ्या म्हणजे माझ्यातर्फे तू गादीवर बैस. आम्ही सांगतोय मग भगवान श्रीराम सांगताय तू बैस. सांगितलं नाही, 14 वर्ष आता तुम्ही वनवासात आहे ना, 14 वर्ष मी सुद्धा गादीवर बसणार नाहीये. काय भावाभावाचं प्रेम आहे द्या. आणि इकडं भावाचा अभाव आमच्या घरीमध्ये. वाटण्या लगेच वाटण्या. हे मला ते हे रामायण हे शिकायचं द्या. आणि हे जे कोणी ऐकत नाही ना तेच भांडणं करतात. म्हणून रामकथा किती महत्वाची आहे द्या. भावाचं खाऊ नये, देवाचं खाऊ नये, गावाचं खाऊ नये. ज्याचं त्याला ते द्यावं. भावाचं आहे ना द्यावं, बहिणीचं आहे ना द्यावं. इकडं बहिणीचं तर आले तिथे उल्लेख नाही, भावाचंच म्हटलेलं आहे. गावाचं म्हणलं आता बहीण पण भांडते आहे की नाही, ती पण वाटा घेते. आता असलं तरी खूप असलं तरी वाटा घेते. सांगायचं तात्पर्य द्या हो. खूप समजून सांगितलं श्री भरतजी, पुन्हा पुन्हा सांगतायत. मी तुमच्यासाठी प्राण द्यायला तयार झालंय, प्राण देईल. भगवान श्रीरामाने सांगितलं प्राण देतोय ना बरं का, प्राण द्यायची गरज नाही. असंच प्रेम ठेव आणि 14 वर्ष तू गादी सांभाळ. मी येणार नाही, 14 वर्षांनी येते. आणि मग सांगितलं प्रभू आमचं नावीलाज आता एक काम करा, मागणेच्या रामा तुमच्या द्या मला पादुका, मला तुमच्या पादुका द्या, तुमच्या चरणाच्या पादुका द्या. घेऊन गेलेले होते ना संग पादुका, या पादुका घाला आणि त्या पादुका मी त्या सिंहासनावर ठेवील आणि 14 वर्षाने आल्यानंतर तुम्ही गादीवर बसा. आणि म्हणून इकडं लक्ष द्यावं, आपल्यापेक्षा गुरुदेव असेल, आईवडील असेल, भाऊ असेल, ज्येष्ठ, आपलं जर त्यांच्यावर प्रेम आहे ना, मग त्यांना जे आवडतं ते केलं त्याला म्हणते प्रेम. प्रेम म्हणजे काय? एका जनार्दनी प्रेम अति गोड, अति गोड. माझं प्रेम, माझ्यावर प्रेम आहे ना, मग प्रेमिकाचं जे काय आहे ना इकडे द्या हो. भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस चालले ना, अख्ख्या गोपिकांचं प्रेम होतं ना. आडव्या पडल्या त्या सगळ्या गोपिका. सांगितलं जाऊ नको रे, है की सोडून गोपीला देव निघाले, है की मथुरेला निघाले. भगवान श्रीकृष्णाने एकच सांगितलं, तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना, मग मला जे आवडतं ते जर केलं त्याला म्हणते प्रेम. आपलं कोणावर ज्याच्यावर प्रेम आहे ना, प्रेम म्हणजे काय? त्या व्यक्तीला जे त्या समोरचा स्वामी असेल, गुरु असेल, आई असेल, त्यांना जे आवडतं ते करणं त्याला म्हणते प्रेम. प्रेम म्हणजे आय लव्ह यू नाही, विनोद सोडून द्या देवा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि म्हणून पादुका दिल्या. सर्वांनी दर्शन घेतलं. भगवान श्रीरामांनी सगळ्या मातेंचं दर्शन घेतलं, सगळ्या गुरुदेवांचं दर्शन घेतलं आणि सगळी मंडळींना अयोध्येला गेलं. कारण आम्हाला पुढं जायचं आहे का?
पुढं जायचंय. सर्व मंडळी परत अयोध्येत येतात आणि अयोध्येमध्ये श्रीनाथ महाराज सांगतात, ही वार्ता वाल्मिकी ऋषींना सुद्धा कळली. नाथ महाराज वर्णन करतायत, बाकीच्या रामायणामध्ये नाही, अनेक रामायण आहे, पण नाथ महाराजांचं भावार्थ रामायण जर तुम्ही इतक्या ओव्या सुंदर आहे, तुम्हाला सांगितलं ना 1 वर्ष लागेल, पण आपण हे थोडक्यात सांगताय. वाल्मिकी ऋषी आले, त्यांना कळलं दे हो, त्यांनी समजून सांगितलं. सर्व अयोध्येत राजा भगवान श्रीरामांच्या पादुका घेऊन आणि जाण्यास तयार झाले. सर्व मंडळी या ठिकाणी अयोध्येत आलेले आहे. त्या अगोदर आता अयोध्येला जायचंय, म्हणजे अयोध्येचे यायच्या अगोदर सगळं भगवान श्रीरामाने जाता जाता सांगितलं. भरत, अरे सगळं घडलं, इकडं लक्षात द्या, फार सुंदर आहे प्रसंग. हे सगळं घडलं हे तुझ्यामुळे आणि माझ्यामुळे नाही द्या. यात न कैकेयी माता दोषी आहे, न तू दोषी आहे, न मी दोषी आहे, कोणीच नाही द्यावा. फार सुंदर आहे. दैव जात दुःख आपुले, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, पुत्र मानवाचा, दोष न कुणाचा. दैव जात दुःख भरता, दोष न कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. माय कैकेयी ना दोषी, नव्हे दोषतात, राज्य त्याग कानन यात्रा, सर्व कर्म जात. अच्छा, ज्याच्या त्याच्या कर्मानुसार घडतं. कर्मे श्रीराम वनवासी गेला, प्रत्येकाला हे कर्म भोगावं लागतं देव. ह्या जन्माचं नसतं ते, आपण पूर्वी काय केलं त्यावर असतं. आणि म्हणून आपल्याला जे मिळतं ना ते मागं आपण केलंय चांगलं पुण्य कर्म केले असेल तर सुजनाम श्रीमताम गे योग भ्रष्ट जिजाते सगळं मिळतं यावेळेस. आणि मागं काहीच नाही केलं तर काहीच मिळत नाही देवा. हे सगळं कर्माचं खेळ आहे भरत, हे सगळं कर्म जात आहे. आणि म्हणून तू काही मानू नको देवा, जा अयोध्येला जा, या पादुका घेऊन जा. खूप सुंदर मस्त सांगितलं, पुन्हा पुन्हा समजून सांगितलं जाता जाता. खेळ चालला हा माझ्या पूर्व संचिताचा, दोष न कुणाचा, दोष न कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. सर्व मंडळी अयोध्येत येतात. भगवान श्रीरामांच्या पादुका सिंहासनावर ठेवून भरत नंदीग्रामला राहतात. देव हो, तापस वेश धारण करतो भरत.
कारण भगवान श्रीराम वनवासात आहे ना, आपणही वनवासात नंदीग्रामामध्ये राहिले आणि पादुका सिंहासनावर वृतस्थ जीवन. प्रभू जसे राहिले तसं भरतही राहिला, पर्णकुटी बांधून राहिला नंदीग्रामला. आणि म्हणून भाऊ असावं तर भरतासारखा, ते नाव आहे द्यावं. भगवान श्रीरामाने सांगितलं ना, जे केलं भगवान श्रीरामाने जे सांगितलं आणि ते भरताने केलं, म्हणून भाऊ असावं तर भरतासारखा. किती जणांना कळलं पहा तुम्ही देवा. एकदा टाळ्या वाजवा दर्शन. सांगावं लागतं तुम्हाला, काय सांगा, आपल्यातला आळस निघून जातं, त्याच्यासाठी द्यावं. भजन करा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोल श्रीराम जय राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. आणि अशा पद्धतीनं भरत कालक्रमण करत आहे, चाललंय झालंय. या ठिकाणी द्या हो, अयोध्याकांड समाप्ती झालेली आहे. 2 कांड आपले संपले. आता अरण्यकांड सुरुवात झाली आहे. कारण प्रभू अरण्यकांडात आहे आणि इकडे बी भरत अयोध्येला सुद्धा म्हणजे वनासारखंच राहते ना. अरण्यकांड सुरू झालं आहे. आणि म्हणून पुढे भगवान श्रीराम दक्षिणेस इकडे लक्ष द्या हो, दक्षिण दिशा. आता इकडे आपल्या पंचवटीकडे येत आहे. दंडकारण्य द्यावं, इकडे लक्ष द्यावं. फार सुंदर वर्णन केलं आहे श्रीनाथ महाराजांनी. शांत बसून ऐका द्यावं. इतकं ही पुण्यकथा आपण श्रवण जर केली द्यावं, काही सांगायला पाहिजे. इतकं पुण्य आहे श्रवण करायला. नुसतं ऐकणं भगवान श्रीरामांचं रामकथा. दंडकारण्य, त्या दंडकारण्यात जायचंय तर अत्री मुनींचा आश्रम आहे. अत्री भगवान दत्तात्रयाचे वडील. अनसुया माता, ताई अक्का अनसुयाचे तत्व आगळे. तिन्ही दिव केले वाळे, तिन्ही दिव पतिव्रता धर्म. अत्री अनुसया मातांनी हे सुद्धा रामायणामध्ये द्यावं. किती सुंदर आहे. अत्री ऋषींचा आश्रम आहे. भगवान श्रीराम तिथे आले. तिघांनी भगवान श्रीराम, जानकी, लक्ष्मण सर्वांनी अत्री ऋषींना दंडोत प्रणाम केलेला आहे. साष्टांग नमस्कार. श्री संतांच्या माथाचरणावरी साष्टांग हे करी दंडवत. दंडवत केला. इकडं माता सीतेने अनुसया माताला नमस्कार केला, दंडवत केला आहे. ऐकले, दर्शन घेतलं. आणि अनुसया मातेनं द्या हो, इकडं अत्री ऋषी भगवान, अत्री ऋषी भगवान श्रीरामाला हितगुज सांगतायत. ऐक नाही, पुढलं सांगतायत, भविष्य सांगतायत. ऐक नाही, तिकडून पुढं जायचं, काय जायचं, कशा पद्धतीनं राहायचं. आणि इकडं माता अनुसया सीता मातेला पातिव्रत्य धर्म कसा सांभाळायचा. आता तू आतापर्यंत पातिव्रत्य सांभाळलं, पण इथून सुद्धा तुला कसं पातिव्रत्य सांभाळायचं आहे याचं मार्गदर्शन आणि माता सीतेला दिलं. तू पतीसह वनवासात आली, फार तुझं अभिनंदन. अनुसया माता म्हणते, फार पतिव्रता होती अनुसया माता. आणि म्हणून त्या अनुसया मातेनं माता सीतेला, ताई अक्का, दिव्य असं वस्त्र दिलं जे कधी मळणार नाही. कारण कुठं स्नान होईल, कुठं स्नान नाही होणार. आहे की नाही, कुठं कपडे धुते, कुठं सगळ्या ठिकाणी नदी आहे का तिथं, आहे की नाही. आणि म्हणून जंगल आहे, वनवास आहे, आहे का नाही. असं दिव्य वस्त्र दिलं की हे कधी मळणार नाही, तुला कधी धुवायची गरज नाही. दिव्य वस्त्र दिलं. आणि एक चंदनाची सुवासिक माला दिली देवा, वस्त्र आभूषण दिले देवा, जे कधी तुला ते घातल्यानंतर किती राक्षस आले आणि किती काही झालं तर तुला भीती वाटणार नाही, असा आशीर्वाद दिला. आशीर्वाद महत्वाचा आहे ताई अक्का. संतांचा आशीर्वाद, मातेचा आशीर्वाद, अनुसयाचा मातेचा वस्त्र दिले. आणि यापासून सांगितलं तुला राक्षसाची भीती राहणार नाही. तिथं मुक्काम केला काही दिवस आणि पुढे अरण्यात गेले. मुक्काम करत करत मार्गात देव हो
असं अरण्य लागलं, अशी झाडी लागली का कुठं जायचं आणि काय जायचं आणि काय करायचं काहीच समजाना. आणि अचानक इकडं लक्ष द्या द्यावं. नाथ महाराज वर्णन करतात, विराधक राक्षस त्या ठिकाणी आला. राक्षस म्हणलं त्यांचं ते स्वभावच आहे. त्या आवाज केला तिनं आणि असं म्हणतात नाथ महाराज, त्या सीतेचं हरण केलं लगेच घेऊन पळाला. पण माता सीता घाबरली नाही, कारण भगवान श्रीरामांचं चिंतन होतं ना देवावर. माता सीता ही पतिव्रता होती. किती कोणी हात लावा नाही, किती काही झालं तर भगवान श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीरामांचं चिंतन चालू होतं. घाबरले नाही सीता माता, कारण अनुसया मात्यांचा आशीर्वाद आहे. नाही घाबरल्या. भगवान श्रीरामाने एका बाणामध्ये त्याला मारलंय. कोण होता हा विराधक राक्षस? फार सुंदर आहे बरं का. तुंबुरू नावाचा गायक होता मोठा बरं का. अजगो मोठा गायक होता तुंबुरू. नारद तुंबर गायक, नारद तुंबर नाही का, तो तुंबुरू गायक. पण ह्या तुंबुरू गायकाने कुबेरांच्या दरबारात नाथ महाराज फार सुंदर त्याची कथा सांगतायत. कोण आहे हा राक्षस? भगवान श्रीरामांच्याच हाताने त्याला का मरण आलं, आणि का त्याला अशी राक्षस अवस्था प्राप्त झाली, का शाप मिळाला होता? कुबेराच्या दरबारात मद्यपान करून, गायन करून, म्हणजे घेऊन गायकाने घेतलं नाही पाहिजे. आपलं नाही चाललंय. कथेमध्ये तुंबुरू गायक त्यांनी मद्यपान केलंय आणि ती जी रंभा आहे अप्सरा, तिच्या संग क्रीडा करतोय, मद्यपान करतोय, रंभेचा संग करतोय. मग शापही मिळाला त्याला, जाय तू राक्षस होते. रामकथेमध्ये भरपूर असे शाप आहे. ऐक, राक्षस होईल. आणि म्हणून द्या हो एवढा मोठा गायक तुंबूर, पण वाईट वळणामुळे शाप मिळाला आणि म्हणून राक्षस झालता. आणि त्यांनी शाप मागितला होता, महाराज मला शाप द्या. आता गायक होता ना तो भगवंताच्या दरबारात. नारद तुंबर गाती निरंतर, तिकडं कायम गायन करायचं ना. आणि म्हणून चांगलं होतं, पण मग वळण वाईट होतं. वाट वळणाचं वळण वाकडच राहतं, ऐक नाही. आणि म्हणून त्यामुळे शाप मिळाला होता. आणि म्हणून शाप पण मागितला होता, मला काहीतरी शाप द्या, माझा उद्धाराचं काहीतरी ते सांगा. आणि म्हणून त्यांनी सांगितलं का ज्या वेळेस वनवासामध्ये भगवान श्रीराम येतील बरं का, आणि तू त्याची भारी अशी तर थोडंसं हात लाव, बाजूला तिला घेऊन जाय, नुसतं घेऊन जाय. आणि मग भगवान श्रीराम तुला मारतील आणि मग तू त्यामधून, त्या शापामधून मुक्त होशील. अशा पद्धतीनं त्या राक्षसाचा शाप दिला म्हणून राक्षस झाले, त्याचा मुक्त झालाय, तो शाप मुक्त झालाय. आणि पुढं भगवान श्रीराम, माता सीता, लक्ष्मण पुढे जात आहेत. त्या विराधक राक्षसाला भगवान श्रीरामाने विमानात पाठवून दिलं. कारण भगवान श्रीरामाने मारलं ना, देवाने मारलं तर ते काही इथे राहणार आहे. विमानात बसून परत गेले. पुढे शरभंग ऋषी, देवा हो नुसतं ऐकायचं नाही रामाने, इतके ऋषी आहे. शेवटच्या दिवशी मी रामायणामधले किती स्त्रिया आहे
रामायणामध्ये किती ऋषी आहे, रामायणामध्ये किती जोड्या आहे. शेवट म्हणजे परवा दिवशी ऐकायचं आहे बरं का आपल्याला, तेव्हा जास्त वेळ घेणार. आता पाटा घेऊन टाकूया, 4:30 तर वाजले. शरभंग ऋषी तिथं आश्रमात आले. भगवान श्रीराम आश्रमात आले म्हणून तिथं इंद्र, इकडं लक्ष द्यावं, तिथं इंद्र, बृहस्पती, सगळ्या देवांचे गुरु, बृहस्पती, सिद्ध, चानर, सगळी मंडळी आली भगवान श्रीरामांच्या दर्शनाला. फार सुंदर आहे. भगवान श्रीराम आले म्हणल्यानंतर काय म्हणून आहे का नाही. आणि जवळ आहे, जवळ असल्यानंतर दर्शनाला जायला पाहिजे. पण माणसं जवळ असून, मंदिर आहे ना 8 सेकंदाचा किंवा 8 मिनिटाचा रस्ता राहतो, पण 80 वर्ष लागतात लोकांना तरी दर्शनाला जातात. भगवंताच्या शुभ दरबारी जा मानवा जालवत, तोच आपुला आहे कैवारी, कळी काळातून तोच सोड. जवळ मंदिर असेल, जवळ संतांचा आश्रम असेल, सोडू नका संधी. तुका म्हणे संधी अधिक वैष्णवांची मला. तुका म्हणे संधी, तुका म्हणे संधी, हा तुका म्हणे संधी, हा तुका म्हणे हा अधिक वैष्णवांची मान, अधिक वैष्णवांची मान. तुका म्हणे संधी आहे, तुकोबर आहे म्हणतात. संधी ना, संधीचं सोनं करून घ्या. ज्यांनी आपल्या जीवनाचं बरं का असं संधीचं सोनं करून घेतलं, त्याच्या जीवनाचं सोनं झालं. सोनं घ्यायची गरज नाही हो, पण कळत नाही ना लवकर. आणि म्हणून सगळी मंडळी आली. द्या हो, सर्वांची भेट झाली, सर्वांनी दर्शन घेतलंय, भगवान श्रीरामांचं दर्शन घेतलं, पूजन केलं. पुढं शरभंग ऋषींची तपश्चर्या द्यावं, अपार भक्ती पाहून भगवान श्रीराम संतुष्ट झाले. देवा हो, हे शरभंग ऋषी ना फार तपस्वी होते. आणि म्हणून त्या ऋषींनी भगवान श्रीरामाला सांगितलं, जास्त वेळ झाला, आता मला आहे ना राहायचं नाही, आता माझी तपश्चर्या झाली, सगळं झालं, आता तुम्ही साक्षात भेटले. भगवान देव भेटल्यानंतर काय आता काय राहिलं, तर देव भेटले, आता मला राहायचं नाही, माझी तपश्चर्या पूर्ण झाली. आणि म्हणून योग सामर्थ्यांना श्रीनाथ महाराज वर्णन करतायत. योग सामर्थ्यांनी त्यांनी योगागीनं देहत्याग केला, भगवान श्रीरामासमोर देहत्याग केला. आणि सत्यलोकात त्यांना पाठवून दिलं देवावर. जाण्याची परवानगी प्रियान भगवान श्रीरामांची मागितली, द्या हो. आणि नंतर सर्व ऋषी दंडकारण्यातून एकत्र आले, द्या हो. या दंडकारण्यामधले सगळे ऋषी मुनी सगळे एकत्र आले का भगवान श्रीराम या वनवासात आले. आणि म्हणून श्रीरामांना सांगायला लागले का, प्रभू तुमचा विप्रधेनू ब्राह्मणासाठी, गायीसाठी, साधू संतांसाठी तुमचा आणि जन्म झालेला आहे. भगवान श्रीरामाला सांगतायत सगळे संत मंडळी, तुमचा जो अवतार आहे, परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी योगे. सगळ्या संतांनी, सगळ्या अरण्यातल्या सगळ्यांनी सांगितलं का आम्हाला अभयदान द्या, आम्हाला भीतीने वाटली पाहिजे. आता तुम्ही आले ना, तुम्ही संहार करण्यासाठी आले. विनाशाचे दुष्कृताम, तुम्ही सगळ्यांचा संहार करण्यासाठी आले, दुष्टबुद्धीचा नाश करण्यासाठी आले. करणे पाखंड खंडन, त्याचं खंडन करायला आले ना, धर्माचं पालन करायला आले तुम्ही आता आम्हाला अभयदान द्या. आणि गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून देवा हो. पुढं सुतीक्ष्ण मुनीच्या आश्रमात गेले, सगळ्यांना अभय दिलं अरण्यामधले. पुढं देवा हो, तुम्हाला सांगितलं ना लय ऋषी येते
किती किती ऋषी गेले, आत्री ऋषी आहे की नाही, शरभंग ऋषी. आता सुतीक्ष्ण ऋषी मुनींच्या आश्रमात गेल्यानंतर भगवान श्रीरामाला आलिंगन दिलं, त्यांचं पूजन केलंय. काही दिवस आश्रमात राहिले आणि देवा हो तिकडे एक सरोवर होतं. त्या सरोवरामध्ये ना अप्सराच्या पैजनाचे नृत्याचं असा वाद्यांचा आवाज यायचा, अप्सराच्या गाण्यांचा आवाज यायचा. भगवान श्रीराम पाहायला लागले, काय एवढ्या अरण्यामध्ये देवा हो या सरोवरावर काय म्हणजे काय मनगडे, इथं असं वाद्याचा आवाज येतोय, सरळ आवाज येतोय. देवा हो तिथं मंदकर्णी नामाचे ऋषी होते. ते वायू भक्षण करून तपश्चर्या करायचे. त्यांनी 10,000 वर्ष अशी तपश्चर्या केली होती देवा. तपश्चर्याशिवाय नाही देवा, तपश्चर्या केली 10,000 वर्ष. पण काम क्रोध जिंकले नव्हते देवा. आणि म्हणून कोणी तपश्चर्या करायला लागला की इंद्र आहे ना तिथं विघ्न आणत राहतं. त्याचं कामच आहे ते. कारण त्याला वाटलं माझं पद घेईन का नो. कोणाला भीती वाटते ना, माझं पद जातं का नो, माझं पद घेतं का नो. तुम्ही पाहताय टीव्हीवर हां. आणि म्हणून एवढे तपस्वी ऋषी आणि त्याच्याकडं अप्सरा पाठवल्या इंद्राने ते तपश्चर्या भंग करण्यासाठी. आणि म्हणून त्या अप्सरा त्या ऋषीजवळ नृत्य गायन करायला लागल्या. ते ऋषी कामाक्षत झाले, त्यांच्यामध्ये काम निर्माण झाला. हे विधी लिखित द्या, आपण तुम्ही काही करू शकत. कामासक्त झाले, नग्न फिरायला लागले, नृत्य करायला लागले, त्यांच्या संग नाचू लागले, भोगाची याचना करू लागले ते ऋषी त्या अप्सरा संग. आणि त्या अप्सरा जाऊ लागल्या, कारण त्यांचं भंग झालं ना, तप भंग झालं. आज ते मंदकर्णी ऋषी देवा हो एवढे तपस्वी होते. त्या अप्सरा जायला लागल्या तर त्यांनी लगेच तप सामर्थ्यानं, पूर्वीचे ऋषी ना तप सामर्थ्य होतं ना देवा हो, त्या तप सामर्थ्यानं लगेच तिकडं क्रीडा मंदिर केलं, तयार केलं त्यांच्या तपश्चर्यानं. नाथ महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं देवा. आणि तयार केलं आणि त्यांच्या संग ते ऋषी रथ झाले. आणि ती सर्व अप्सरा ते गायन नाही का ते सगळं ते चकित झाले की असं कसं झालं. आणि मग त्यांना कळलं की हे ऋषींचे. आणि म्हणून इंद्राला तेवढंच करायचं होतं, तपभंग करायचं होतं त्या. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य की त्या सरोवरावर एवढं गायन नृत्य हे का चाललं होतं का त्या ऋषीमुळे त्या अप्सरा. आणि म्हणून त्या सरोवराला नाव होतं पंचा अप्सर हे नाव त्याला त्या सरोवराला दिलं होतं. आणि म्हणून ते पाणी आचमन करायला लागले भगवान श्रीराम. आणि ते भोग भोगला सगळं झालं होतं आणि ते ऋषी गेले होते ना. आणि म्हणून आचमन करायला लागलं तर त्या पाण्यामध्ये मंदकर्णी त्या ऋषींचं दर्शन झालं. म्हणजे ते गेले नव्हते, ते नाचगान ते अप्सरा ते सगळं अजून आवाज यायचा ना, ते सगळं गुप्त होतं. आणि म्हणून असं आचमन करायला लागले प्रभू त्या सरोवरमधले. अनेक आचमन करायला लागले. पहिले डोळ्याला पाणी लावायचं, आचमन करायचं.
तर त्या ऋषींचं दर्शन झालं. आणि मग त्या ऋषीनं सांगितलं की प्रभू, मी आतापर्यंत जे थांबलो ती तुमच्या दर्शनासाठी थांबलो होतो. आणि हा जो आवाज येत होता ना, तर अशा कथा घडली. तुम्हाला नाही का सगळी कथा सांगितली, ती कथा घडली. आणि म्हणून भगवान श्रीरामाने त्यांचं दर्शन घेतलं. त्यांनाही आनंद झाला आणि भगवान श्रीरामाला बी आनंद झाला देव. आणि म्हणून त्यांनी पूजा वगैरे केली. आणि पुढं भगवान श्रीराम सुतीक्ष्ण ऋषी, एक एक ऋषी एक एक मुनी देव. तुम्हाला सांगितलं शेवटच्या दिवशी सांगणार आहे किती ऋषी आहे. सुतीक्ष्ण ऋषींच्या आश्रमात गेले. त्या सुतीक्ष्ण मुनीने द्यावा हो, इकडे लक्ष द्या, थोडक्यात सांगतो. त्यांची लई मोठी कथा आहे. हे सुतीक्ष्ण ऋषी अगस्त्य ऋषींनी त्यांना सांगितलं होतं. हे लहानपणी अगस्त्य ऋषींची पूजा करायची, त्यांची देवपूजा करायची. एक दिवस आहे ना, त्यांना ते शालिग्राम म्हणून जांभळच वाटले, नाही का, जांभळ वाटलं. त्यांनी डायरेक्ट फेकूनच दिलं. जेव्हा पाहिलं तर अगस्त्य ऋषी महाराजांनी, माझा शालिग्राम कुठे गेला म्हणून देवा मी फेकून दिला. जाय माझ्या आश्रमात, तुला राहायचं नाही. जोपर्यंत शालिग्राम आणत नाही, शालिग्राम बर राम शालिग्राम आणत नाही तोपर्यंत तोंड दाखवू नको, अगस्त्य मुनींनी सांगितलं. अगस्त्य ऋषी फार महान तपस्वी, ते सुतीक्ष्ण ऋषी तपश्चर्या करत होते. जोपर्यंत आहे का नाही, आता आपल्याला राम येत नाही, तपश्चर्याने त्याला कळलं होतं की भगवान श्रीराम या वनवासात याच वाटेने येतील द्या हो. आणि तो योग, तो दिवस उगला होता. आणि भगवान श्रीरामांचं त्यांना दर्शन झाल्या प्रभू प्रभू प्रभू, आज माझी इच्छा पूर्ण झाली, चला. आणि त्यांच्या सगळ्या शिष्यासह भगवान श्रीराम अगस्त्य मुनींच्या आश्रमात घेऊन गेले. गेल्यानंतर सांगितलं सुतीक्ष्ण, गुरुदेव मी आलोय. म्हणजे कशाला तोंड, तुम्ही काय सांगितलं, एक तर राम आणून दे, नाही तर शालिग्राम आणून दे. शालिग्राम नाही, प्रत्यक्ष भगवान श्रीरामच आले. त्या अगस्त्य ऋषींना फार आनंद वाटला. भगवान श्रीरामांचं स्वागत केलं, वंदन केलं, आलिंगन दिलं द्या हो. यथा सांग भगवान श्रीरामांची पूजा केली. काय सांगायला पाहिजे, माझी देव पूजा, 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 देवांची पूजा ऋषींनी करावं. अगस्त्य ऋषी देव हो आपल्या या कणकाईचं नाही का आहे ना मनमाडजवळ अगस्त्य ऋषी. अगस्त्य ऋषींनी द्यावं भगवान श्रीरामांची पूजा केली आहे, वंदन केलंय, देवाची पूजा केली. आणि मग अगस्त्य ऋषींनी द्यावा हो भगवान श्रीरामाला. इकडं लक्ष द्यावं, पुढं रावण मारायचं आहे ना, त्रिकालज्ञानी होते. भगवान श्रीरामाला अस्त्र शस्त्र दिव्य अस्त्र दिलं द्यावं, आग्नेयास्त्र, अमुकास्त्र, तमुकास्त्र. तसं लहानपणी शिकवलंच होतं त्यांना. आता प्रत्यक्ष अगस्त्य ऋषीने दिलं त्यांना. आणि एक अक्षय धनुष्यबाण दिला भगवान श्रीरामांच्या हातात, जे आहे ना आता बाई, ते अगस्त्य ऋषीने दिलेलं आहे. अक्षय बाण, तो भाता नाही का भाता, तो सुद्धा दिला. प्रभू हे तुम्हाला पुढं करायचं आहे आता. हे अक्षय बाण दिला. अभेद कवच दिलं भगवान श्रीरामाला, अभेद कवच दिलं. ताई इकडं लक्ष द्यावं. असं कवच दिलं की किती बाण मारले कोणी आणि किती बी त्रास दिला कोणी, किती काही झालं तरी काहीच होणार नाही. इकडं माता सीतेला अनुसया मातेने आशीर्वाद दिलेला आहे, काय तुला भीती वाटणार नाही, कुठंच काही होणार नाही आहे ना. आणि इकडं भगवान श्रीरामाला अगस्त्य ऋषीनं सगळं दिलं द्यावं. आणि म्हणून सगळं समर्पित केलं भगवान श्रीरामाला अगस्त्य ऋषींनी महाराज. त्यांची पत्नी लोपामुद्रा, ध्यानात ठेवा द्यावं, ऋषींच्या पत्न्या होत्या पूर्वी, ऐक नाही. अगस्त्य ऋषींची पत्नी कोण, लोपामुद्रा. राहील ना ध्यानात ताई अक्का, हे घेऊन जा देवा हो,
रामायण नुसतं ऐकायचं नाही, त्याच्यामधले प्रसंग ऐकायचे, त्याच्यामधले ऋषी कोण होते. नाहीतर काय कोणाला रामायण सांगितलं आणि काय. विनोद सांगू का, विनोद सांगू. एक जण म्हणे आम्ही दरवर्षी नवनाथ लावितो. हा ते का नवनाथ लावायची गोष्ट आहे का. हसू आलं का नाही तुम्हाला. हे पण सांगितलं पाहिजे त्याच्या देवावर, आहे का नाही. दरवर्षी नवनाथ लावितो. बरं म्हणजे ठीक आहे, नवनाथ लावित त्याच्या ठीक आहे, पण नवनाथाचे नाव सांग बरं. दरवर्षी लावतो ना, म्हणजे दरवर्षी पारायण करतो ना, लावतो म्हणजे दरवर्षी नवनाथ पारायण. इकडं लक्ष द्यावं सगळ्यांनी. दरवर्षी जर नवनाथ लावतोय तर नवनाथाचे नाव सांग बरं. तो काय म्हणला माहिती का, एवढं कोण किरकोळ लक्षात ठेवतात. सांगा बरं तुम्ही कथा ऐकताय देवा, आतापर्यंत ऐकल्या असाल, पण एका कानाने सोडून ऐकून आणि इकडून सोडून द्यायची नाही आहे. कोणाकोणाचा आशीर्वाद, संतांची सेवा कशी केली पाहिजे, कसं पूजन केलं पाहिजे, कसं यजन केलं पाहिजे, कसं काय, आहे का नाही. आणि म्हणून हे सगळं ध्यानात ठेवलं पाहिजे देव. सांगायचं तात्पर्य काय, लोपामुद्रा आहे का नाही. त्या लोपामुद्रानं सुद्धा माता सीतेला पातिव्रतेचं तिचं कौतुक केलं. वा वा काय पतिव्रता आहे का नाही. सर्वस्व सोडून भगवान श्रीरामांच्या संग आले, तिने कौतुक केलं, तिचं पूजन केलं. यथा सांग पूजा करून पुढं दंडकारण्यात जाण्यास सांगितलं. इकडं लक्ष द्यावं. आता थोडं राहील आजचा कथेचा भाग, अजून 2 दिवस आहे. आले आता पंचवटीत आलं आहे. पण आता दंडकारण्य अत्यंत भयानक. देव हे दंडकारण्य का पडलं याची कथा श्रीनाथ महाराज सांगतायत. भजन करा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय जय राम. दंडक नावाचा राजा होता, अत्यंत गर्विष्ठ देवा. इकडं लक्ष द्यावं. तुम्हाला सांगितलं, सात्विक राजा, कुलशील राजा, तपस्वी राजा, सब पर राम तपस्वी राजा. कोणी तपस्वी, कोणी काय, कोणी काय, पण हा दंडक राजा. आपलं हे सगळं दंडकवन आहे बरं का. सगळं दक्षिण भारत पूर्ण दंडकवन आहे देव. आणि म्हणून दंडक राजा अतिशय उन्मत्त, म्हणजे काय करेल सांगता ना, अतिशय गर्विष्ठ. काही काही माणसं लय गर्विष्ठ राहतात, म्हणजे फार गर्व त्यांना. काही नसतं पण मग नागाने खूप उन्मत्त झालेला गर्विष्ठ राजा. भृगुवंशीय, या भृगुवंशामधले च्यवन महामुनी ना, च्यवन ऋषी, त्यांचा अपमान केला या दंडक राजाने. आणि घडतंच तसं द्यावं. तुम्ही किती गर्विष्ठ असाल, किती मोठी असाल, किती काही असा, तुम्ही जर साधूचा अपमान केला ना, संपलं तुमचं. च्यवन महामुनीचा अपमान केला आणि त्या अपमानामुळे त्या ऋषीने दंडकारण्याला शाप दिला. काय शाप दिला माहितीये, जाय तुझं राज्य भस्म होईल. इकडं लक्ष द्या देवा हो. आपली ही सगळी भूमी भरूच पासून तर पार पूर्ण भस्म झालेली होती. ताई अक्का, हे ऐकलं का कधी कोणत्या रामायणामध्ये. हा नुसतं चालले कथा, चालले कथा. च्यवन महामुनीचा भस्म करून टाकला द्या हो. आणि तेव्हापासून देवा हो, इकडं लक्ष द्या हो. आता आपल्या नाही का गावामध्ये पांढरी निघती, पांढरीची आपण नाही कोणतं ढवळी माती निघती, हे सगळं भस्म झालेलं द्यावं. काही काही ठिकाणी आहे पांढरीमध्ये. आता बिल्डिंग उभं राहिलं, सगळं काढून टाकलं. काय सांगायला पाहिजे, पूर्वी गडी राहायची आहे ना ताई, आहे का. पांढरी माती आणायचं आणि चुली सारवायला. हे भस्म झालेलं आहे द्यावं. तेव्हा केव्हा भस्म झालेलं आहे ते केव्हा. आणि हे भस्म झाल्यानंतर परत हे दंडकारण्य कसं उभं राहिलं, कसं काय, त्याची कथा या ठिकाणी भगवान श्रीराम ऋषींना विचारतायत. ते सांगतायत, महर्षी
नारद मुनीच्या युक्तीनं एकदा नारदानी विंध्याद्री पर्वताजवळ मोठा मेरू पर्वत होता आणि यांच्या दोघांमध्ये लागली बलाची आणि उंचीची नाही का वारे माप लागली. तू मोठा की मी मोठा, तू मोठा. हे पहिल्यापासून आहे द्यावं, मोठं लहान मोठं लहान मोठं लहान. यांच्या दोघांमध्ये विंध्याचल पर्वत नाही का, विंध्याद्री म्हणजे विंध्याचल पर्वत आपल्याला माहिती आहे, विंध्याद्री आणि मेरू पर्वत. मी मोठा, विंध्याचल म्हणतो मी मोठा, आणि म्हणून स्पर्धा लागली. या विंध्याद्रीने उंच होण्याचं ठरवलं द्यावं आणि उंच वरण ठरवलं. मग नंतर मग काही चंद्र दिसाना आणि सूर्य दिसाना. एक तर दंडराने भस्म झालेलं आणि यांच्यात त्याच्यात यांची लागली. महर्षी नारदाच्या युक्तीने द्यावं. हो, ही कथा भगवान श्रीराम ऋषीला विचारता का काय, आणि मग ती कथा सांगताय का यांच्यामध्ये अशा पद्धतीनं स्पर्धा लागली आणि तो इतका उंच झाला का चंद्र सूर्य सर्व गती खुंटली. आता दिवस उगलाय, पण आपण नाही का, ज्या दिवशी दिवस उगला ना ते कसा अंधार पडतो आहे की नाही. रात्री चंद्र दिसन आणि सूर्य दिसन त्या पर्वतामुळे. मग काय करायचं आता, सूर्योदय होईना, स्नान संध्या यज्ञ याग होईना, सगळं बंद पडलं. ऋषी म्हणे काय खराब, आता दिवस नाही उगलं तर करायचं काय. आणि म्हणून यज्ञ बंद पडले, स्नान संध्या बंद पडली, सगळं व्यवहार बंद पडला. ब्राह्मण भुकेले, नाथ महाराज म्हणतात ब्राह्मणे भुकेले होऊन असे तडफडू लागले. गायी आंबारडा फोडायला लागल्या. आवाज वातावरण तसं झालं ना. आणि म्हणून सर्वांनी विंध्याद्री विरुद्ध ब्रह्मदेवाकडे गेले. सगळं ब्रह्मदेवाकडे गेले. देवा तक्रार केली, आपला अर्ज केला जसं आहे का नाही. तक्रार केली अगस्त्य ऋषींनी. ब्रह्मदेवाकडं तक्रार केल्यामुळे अगस्त्य ऋषीची योजना केली. कारण ही अगस्त्य ऋषी जी आहे ती फार मोठी, ते सगळं करू शकतात. द्यावं इकडं लक्ष दे द्यावं. असे ऋषी आपल्याकडे आपल्या भारतामध्ये. हे भारत देश हमारा सांगायचं वगैरे भारत देश. या ऋषी मुनी जपते आहे का नाही. ऋषी मुनी हे ते असे मोठे ऋषी द्या हो. सप्तऋषी विश्वामित्र शतकन्व दुर्वासा भृंगरा कश्यप वामदेव अत्री वशिष्ठ नारदा द्याव. हे अगस्त्य ऋषी एवढे मोठे होते द्याव. आणि म्हणून अगस्त्य ऋषींना दक्षिण दिशेत सांगितलं की जिथं नाही का सगळं भस्म झालेलं आहे देव. हो, साधू संत आल्यानंतर, साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा. साधू संत आल्यानंतर सगळं कसं मंगलमय होऊन जातं देव. जंगल में मंगल. जनार्दन स्वामी देव हो, अशा जमिनी जनार्दन स्वामीला दिल्या होत्या. इकडे लक्ष द्या देव. 5-10 मिनटं तुमचे घेणारे आज आयोजकाने आम्हाला सांगितलं थोडंसं 5-10 मिनटं चालू द्या. जनार्दन स्वामीला अशा जमिनी दिल्या खडकाळ पडीत, जिथं काही उगणार नाही अशा त्याच्या अशा जमिनी बाबाजींनी श्रमदानाद्वारे हजारो लोकांचे यायचे लोक श्रमदान करायचे सपाटीकरण करून आहे का नाही. कष्ट करी शिवभक्ती करी भक्तास अमृत बोध करी. स्वामी जनार्दन सद्गुरूंचे दास नित्य भजन करी. जन कल्याणा देह जिजविला कष्ट ते करता जन्म चालला. मातीतून ते सोने पिकविता भक्त जनातून हिरे निवडता. शिवस्वरूप जगी हो शिवस्वरूप जगी जो जाण करी जो नित्य गुरुचे भजन करी. स्वामी जनार्दन सद्गुरूचे दास नित्य भजन करी. नाथ जगाशी जनार्दन
सांगत जात की संत आल्यानंतर किती पालट आहे की नाही. जिथं काही उगत नव्हते तिथं उगायला लागलं. जिजवून दे केले श्रमदान अति, भाळरानावरती बाबा पिकविले मोठी. झिजवून दे केले श्रमदान अति, भाळरानावरती बाबा पिकविले मोठी. निष्काम कर्माचा घेऊन वसा, श्रमदान केले रात्री आणि दिवसा. सत्यशील धर्माची पिकविली शेती, सत्यशील धर्माची पिकविली शेती. भाळरानावरती बाबा पिकविले मोठी, भाळरानावरती बाबा पिकविली. संत आल्यानंतर काय होणार नाही द्या हो. दावणीचे दावणी बोकडे लागायचे, टाक्याच्या टाक्या दारू लागायचे. हा किती बदल होतं संत आल्यानंतर द्याव. जनार्दन स्वामी खानदेशामध्ये भागामध्ये गेले द्याव, इतके पिणारे आणि खाणारे होते. एकच अनुष्ठान झालं जनार्दन स्वामीचं. पण आता ती मंडळी खाणं सोडलं, पिणं सोडलं आणि दररोज बाबांची विधी कुटियाबा बाबाजीची. जनार्दन बाबानी लागली गोडी, आमने लागली गोडी. दारूनी बाटली सोडली पडे, आत सोडली पडी. जनार्दन बाबानी लागली गोडी, आमने लागली गोडी. दारूनी बाटली सोडली पडे, आत सोडली पडी. जनार्दन बाबा आमना गावना बाबा उना, आनंद झाया आमना मना. प्रवचन ऐकाले जाण पडी बाबा, जाण पडी. अनुष्ठानाले जाण पडी बाबा, जाण पडी. दारूनी बाटली सोडली पडी, हात सोडली पडी. हा सुंदर पाहिजे म्हणून एक पीस तुम्हाला सांगितलं का काय पालट होतं असं. अगस्त्य ऋषी महामुनी चला इकडं रामकथेत चला. अगस्त्य ऋषी महाराज मुनींना दक्षिण दिशेस पाठवले. सर्व देवाने ठरवलं का दा महर्षी तुम्ही जर गेले तर सगळं पलटून जाईल. आणि मग अगस्त्य ऋषी दक्षिण दिशेस आले देवा हो. आणि त्या अगस्त्य ऋषीमुळे तो जो विंध्याचल पर्वत आहे बर का त्यांच्या जवळ आले. त्यांनी त्याला लोटांगण घालून पूजा केली आणि सांगितलं अरे बाबा मेरू पर्वत जरी मोठा असला बर का तू सुद्धा काही कमी नाही देवा. मेरू पर्वता त्या विंध्याद्रीला सांगितलं का मेरू पर्वतापेक्षाही तुझी थोरी मोठी आहे असं समजून सांगितलं त्या पर्वताला. आणि म्हणून या शब्दात स्तुती केली. आनंद झाला त्यांना. जो विंध्याचल पर्वत आहे ना विंध्याद्री असं नाव दिलं इथं नाथ महाराजांनी. त्यांनी त्यांच्या पुढं ऋषी संताजवळ द्यावं विनम्र व्हावं. नम्र झाला होता त्यांनी कोंडिली आणला. विनम्र झाला. ऋषी म्हणाले बघ मला आता या संपूर्ण दक्षिण यात्रेला जायचंय. सगळ्यांच्या कल्याणा जगाच्या कल्याणा संतांची भोवती देह कष्टविधी परोकारी मला जायचंय ना. मग जायचंय तर तुला आता खाली झोपावं लागत. मला मार्ग दे कारण तो मोठा झाला ना पर्वत. आता तो मोठं झालं मग कसं जायचं तिकडं. म्हणून तू खाली व्हाय देवा हो. त्याला लहान व्हायचं सांगितलं. आता मी येईपर्यंत इकडे लक्ष द्या द्यावं. साधूंचा शब्द पहा द्यावा. संत वचन ऋषी मुनी वचन. आता मी येईपर्यंत पहा काय आयडिया केली ऋषी अगस्त्य ऋषी महाराज. मी येईपर्यंत असंच झोपून राहील. इकडे लक्ष द्या असंच झोपून राहील. येईपर्यंत उठू नको. त्याला आज्ञा दिली. देवा हो संतांची आज्ञा मानली. तो तिथेच पडून राहिला. त्यामुळे सर्व सृष्टी सुरळीत झाली देवा. कारण तो मोठा एवढा पर्वत होता कोणाला जायला जागा नव्हती ना. मग आता तो खाली आल्यामुळे सगळे लोक जायला लागले यायला. सगळी सृष्टी मस्तपैकी आता सगळे जायला लागले यायला लागले. आता रोड समृद्धी झाल्यामुळे पण लवकर जाते. त्या आपल्या भाषेमध्ये समृद्धी रोड झाला. सगळे सृष्टी सुरळीत झाली.
तर त्या माझ्या येण्याने च्यवन ऋषीचा शाप नाहीसा झाला. अगस्त्य ऋषी म्हणतात, प्रभू श्रीरामाला सांगतायत म्हणून हे दंडकारण्य होतं. अशा पद्धतीनं ती कथा सांगितली सगळी अगस्त्य ऋषी महाराजांनी. आणि हे सगळं असा शाप होता. आणि म्हणून च्यवन महामुनीचा शाप माझ्यामुळे म्हणजे ऋषी म्हणजे तो नाहीसा झाला. पुन्हा निसर्ग फुलला. इकडं लक्ष द्या या दंडारकर. नाही तर काही येत नव्हतं. पहा तुम्ही अजूनही काही पांढरीमध्ये काही येत नाही, तशीच ठेवतात, आहे का नाही? ते सगळं आता पुन्हा निसर्ग फुलला. लोक वस्ती व्हायला लागली. पण या लोकवस्तीला राजा नाही, आहे का नाही? मग राजा नाही म्हणल्यानंतर सगळं जिकडं तिकडं राक्षसच व्यापून गेले, आहे का नाही? त्यांचंच राज्य. इकडं लक्ष द्यावं. हे सगळं सगळं लोकवस्ती झाली, सगळं चांगलं झालं. पण मग याला राजा नाही ना, कारण दंडकारण्य तर तो भस्म झालं सगळं. आता कोणी राजा नाही. मग म्हणून अगस्त्य ऋषी सांगतायत आपल्या आगमनानं आता तुम्ही काय कराल, या राक्षसाचा संहार करा. जे राक्षस आहेत राज्याला त्याचा राक्षस संरक्षण. आणि म्हणून आता सगळ्यांची भीती नष्ट होईल, त्यांचं संरक्षण होईल. भगवान श्रीरामाला सगळा वृत्तांत सांगितलं. एवढं सांगायचं, एवढं रामायण सांगायचं कशासाठी? का अशा पद्धतीनं माहीत होतं का आपल्याला कशा पद्धतीनं आपलं ही भूमी कशी होती द्यावं. आणि म्हणून नाथ महाराजांनी भावार्थ रामायण जरूर वाचा द्यावं. आपल्या जीवनामध्ये 2 भाग आहे. श्री भावार्थ रामायण, श्री एकनाथ महाराज द्याव हो. राहिलेला भाग गावभावानी लिवलाय द्यावं. काय सांगायला पाहिजे? इतका महान ग्रंथ आहे. जसं भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी माऊलीने लिहिली. ज्ञानी यांचंही एका तेच माऊली एकनाथ महाराज झालेले. आणि त्यांनी भावार्थ रामायण आपल्या सर्वांना माहिती नव्हतं ते माहिती. भावार्थ रामायणमध्ये अनेक रामायणमध्ये अनेक कथा आहे द्यावं. पण माझा मराठाची बोल कौतुके मराठीमध्ये ना, आपल्या मराठी लोकांसाठी जरूर ज्यांना वाचता येतं द्यावं होता. या का श्री भावार्थ रामायण जरूर वाचा द्यावं, जरूर ऐका. आतापर्यंत किती ऐकलं? हे ऐकलंय का तुम्ही कधी? नाही हो, नाही ऐकलं. माझ्या तरी ऐकण्यात नाही आलं. आम्ही तरी पहिल्यांदाच ऐकतोय. काल मला 4 तास लागले चिंतनाला द्या. काय भावार्थ रामायण समाधी लागते द्या वाचताना. झोप नाही तुमची कथा सुरू झाल्यापासून. आणि म्हणून प्रभू आता तुमच्या आगमनानं सगळं मंगलमय होईल. मंगल भवन मंगल हारी द्रवुष दशरथ अजय विहारी. मंगल भवन द्रवुष दशरथ सगळं अगस्त्य ऋषी महाराजांनी सगळं शस्त्र देऊन सगळं कथा सांगून अशा पद्धतीनं मंगलमय करा सगळं मार्गदर्शन केलं. आणि प्रभूला सांगितलं आता तुम्ही गोदावरी काठी पंचवटीमध्ये सुंदर अशी पंचवटी आपले नाशिका म्हणजे पुढं सुर्पनखाचं नाक कापलं म्हणून नाशिका. जनस्थान अनेक नाव आहे नाशिकला, अनेक नाव आहे देव. आणि म्हणून हे पंचवटीमध्ये जा, गंगा तीरावर तिथं आश्रम करा, कुट्या करा. अगस्ती महर्षींनी सांगितलं, महामुनींनी सांगितलं मस्त कुट्या करा, बांधून वस्ती करा. आणि म्हणून श्री अगस्त्य ऋषींना सर्वांनी या आरतीची तयारी आहे. आरतीवाली मंडळी पुढं या, हळूच या. अगस्ती महामुनींना वंदन करून आणि भगवान श्रीराम पंचवटीकडे जाताना देवा हो कश्यप वंशीय जटायू भेटला देवा हो.
त्या ठिकाणी जटायूनं आपलं स्वतःचं चरित्र सांगितलं का कश्यपाच्या 4 पत्न्या होत्या, आदिती, दिती, आदिती, वनिता. आणि म्हणून आमची माता, तिला 2 पुत्र झाले, जटायू आणि संपाती. आम्ही दशरथाची मैत्री केली. भगवान श्रीरामाला सांगताय जटायू इकडे लक्ष द्या, या 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 पुढे या. झालं 1 मिनिटात. दशरथाची मैत्री केली आणि त्या योगानं आता तुमचं दर्शन झालं, आमचं महत् भाग्य. आणि जटायूनं भगवान श्रीरामाला वंदन केलं. इकडे लक्ष द्या, आरतीची तयारी. चला आरतीसाठी या आणि आरती पेटवा, चला देवा. मग आमचं भाग्य, आता तुम्ही पंचवटीत राहा, आम्ही तुमचं रक्षण करू. आम्ही जटायूने सांगितलं माता सीतेचं मी रक्षण करील. आणि अशा पद्धतीनं भगवान श्रीरामाला जटायूनं वचन दिलं. आणि त्या ठिकाणी भगवान श्रीराम पंचवटीत कुटी बांधून, बांध लक्ष्मणा बांध कुटी बांधायची सांगितली. कुटी बांधली. आपल्याला सगळ्यांनी आरती पेटवा, आरती करायची आहे. फार सुंदर असं जटायूनं आश्वासन दिलं का मी सीताचं रक्षण करील. आता मस्त आनंदाने राहा पंचवटीला. आपण जे आनंदात राहू राहिलो ना पंचवटीमध्ये देव, नाशिक क्षेत्रासारखं क्षेत्र नाही कुठं द्यावं, म्हणून जगातले लोक नाशिकला येऊ राहिले. यांना ठेवा जमिनीवाले, नुसत्या बिल्डिंग नका करू, जमिनी पण ठेवा. नुसतं पैसे काय खाते का, पैसे खात राहते का, पुढं राहणार तुम्ही. आणि म्हणून हात जोडून विनंती शेतकरी या बांधवांना द्यावं, भगवंताच्या कृपेने मस्त आनंद घ्या. मस्त दररोज लवकर उठा, गळ्यात अशी तुळशीची पवित्र अशी माळ घाला, है का नाही. ग्रंथ वाचन करा, अखंड हरिनाम सप्त करा, अन्नदान करा आणि आरती करा.